हा द्या 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 टाळ्या. बाई हा माणूस बेदम करते काम, इतकं काम आहे तुझ्या घरात. धन्यवाद. दोन लेकरं, मग काय नाव? संविधान. संविधान ये समोर. हाय काय झाकण? हाय हाय. तो राष्ट्रपाल कुठं आहे? ये राष्ट्रपाल. मला सत्यपाल्य करा ना, पोरग 7-12 मानावर करा ना. यायले पुट्टे राष्ट्रपालले संविधानले बक्षीस दे. पैसे घेणार नाहीत ते पुस्तकच दे यायले. पैसे कायचे घेतात बे, बापावरच गेले ना. बाप नाही घेत कधी पैसे. घे बाबू. राष्ट्रपाल मी तो काका सत्यपाल. हे संविधान आहे मोठा. हा संविधान, हा राष्ट्रपाल. हे बुद्ध लोक ऐकू नका जाऊ दे बुद्धाईले. हे कोणतंही स्वतःचीच अक्कल वापरतात, कारण बुद्धाने यायले शिकवलं अत्तदीप भाव, आणि आपल्याला शिकवलं आपण यायला जाऊ देतो. जा दोघंचे दोघही. बाई ताई थांबा. बहारो फूल नेऊन द्या बाईला. फोटो घेऊन द्या. तुकडोजी महाराज नाही, बाईले जाऊ द्या. तुम्हाला चालली ना फोटो, नाही तर उद्या अंधश्रद्धा म्हणाल. हा राहू द्या, दुसरा देतो. ग्रामगीतेमध्ये तेच लिहिलं जे संविधानावर लिहिलंय ना. पहिले अभ्यास करा. भगवान कृष्णाने काही वाईट सांगितलं नाही, पण तुम्हाला सांगितल्या 23 प्रतिज्ञा तुम्ही नका मानू, आम्ही मानतो. हे बजेट आहे ना. संविधान नाही देत मी, फोटोच देत. टाळ्या. या भारतात बंधु भाव मिळून मिसळून भारत माता की. बोलो भारत माता की. बाबू या खंजिरीतून वेगवेगळे आवाज घेतले. मी काय केलं, तुम्हालाही शिकवतो मी. तुम्ही 15 दिवस माझ्या आश्रमात या. 21 मे ते 4 जून 500 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतो 15 दिवसाचे. मुलं मुली 4 मुली कीर्तनकार झाल्या, पण कीर्तनकार अशा त्या जुन्या हा उभा आहे. कलावती. हा उभाच आहे. अरे मला लक्षात नाही, सॉरी. याले जर म्या कधी 3 वाजेपर्यंत रात्री बस नसतं म्हटलं तर बोला. होता जीवा म्हणून, होता जीवा म्हणून वाचला सेवा. मग जीवाची जात कोणती? मागचे लोक बोला, पुढचे बोलू नका, खुर्चीवरचे बोलू नका. लहान मुलं बोलू नको. थांब रे, मराठा नाही ना बाई हो. वाचलं नाही ना. बुद्धाच्या लेकराईला विचारा, भीमरावाच्या पुरा इतिहास वाचतात ना ते. मी तुम्हाला चिंकोळा घेऊन राहिलो की तुमची अंगार झाली पाहिजे, की तुम्ही पुस्तक वाचले पाहिजे, शिवचरित्र वाचलं पाहिजे. या पोट्याला अवघं मालूम आहे, सर्व मालूम आहे. अमिताभ बच्चनच्या सुनीचं नाव सांग. हा मुलांनी बोला आता. डबल बोला, ऐकून नाही आलं त्याला. काय म्हणते? अमिताभ बच्चनच्या सुनबाईचं काय नाव? मुलीनं मुलानं बोला. मोठ्या बोल मुलांनी ना बोला पोरी. जरा. बरं, अमिताभ बच्चनच्या पोराचं नाव सांग. हा करेक्ट, पण लय दूर गेला, आवाज बारीक काढून राहिला. दुधाचा भरमार कमी झाला काय बाबू? बोलवा पोरी. तुम्हाला काही मालूम नाही, तुम्ही त्यातल्या नाही. ते बरोबर बोलला. ये ना बाबा. हा या. अरे या ना, पुस्तक तर न्या. पुस्तक घेऊन जा. येणार या ना, नाही, या ना. थंडे फोट्टे आहेत ना, म्हणूनच आपला हिंदुस्थान मांगा आहे. हा, ये आपले लवकर. पोरं फेल आहेत.
अरे ये ना बोलतीन लवकर. उत्तर बरोबर देतील पण येणार नाही. आले. अरे काय वाईट आहे तुया एवढा अभ्यासू माणूस गुंडी मांग पुढे लावली काय तुया ते असं वदरे खाली दिसून राहिलं. एका नवरदेवानं काय केलं मालूम आहे लग्न लागलं खुशीत नवीन नवीन बायको फुल मोसम मध्ये ते गेलं जायचं लगविले काय झालं काय मालूम ते असंच झालं. तू शर्म नको ना अरे त्यासारखा तरुण मुलगा प्रेम करते माझ्यावर अजून काय कमी आहे अजून काय कमी आहे लहान लेकरं बसून आहे जाऊन नाही राहिले. मग त्यानं काय केलं ते बाहेरून जाऊन आलं नसत झालं. नवरी रडे 2-3 महिने तर तब्येत चांगली व्हावं लागत होती ते सांगायचं असंच झालं. मारे तपासलं कोणाच्या लक्षात येणार नवरी म्हणे करणी करेला गावातले लोक म्हणे आता तर चांगला होता आता ते काय झालं बाबू तो गेला लगविले. मग कोटन फुल पॅन्ट जन्मात पहिल्यांदा घातला त्यानं. मग फुल पॅन्टची गुंडी फुल पॅन्टलेच लाव की नाही त्यानं लावली कोटाचे आले. ते असंच झालं तातय्या तू बरोबर बोलला. काय नाव बेटा अमिताभ बच्चनच्या पोराचं माहिती आहे हा माहिती. हा. सांग ना. अरे बोल ना. करेक्ट. धन्य माता पिता धन्य ते कॅमेऱ्यात दिसलं पाहिजे ना लाईव्ह चालू आहे. अरे खिशातला हात काढणं. हा थँक्यू मराठा मार्ग देतोय. अरे मराठा मार्ग एक मराठा एक मराठा थँक्यू. मी ओबीसी आहो लक्ष देतो आमच्या इकडे. बसा ठाला विठाला आलं लक्षात. आम्ही शिंपी कुंभार आप्पा ओबीसी पंक्तीले आमचेच घर सुटतात गावात. बुंदीत नाही आणत माय पंक्तीत. मग मी रळत जाऊ की का गरीबाच्या लेकराला गोळ आवडते आणि गावातला कोणता मोठा माणूस मेला की अवघ्या गावाले पंगत राय. मग आम्हाला हरिकेत जाय गावातले मोठे मोठे माणसं पहिले मरायला पाहिजे पंगत राहते. मग आम्ही जेवायला बसू तर बुंदीवाला ये नाही व आई आम्हाला वाटते बुंदी आली पाहिजे. आणि आलाही वाळायले तर म्हणतात हे चमचे फिरतात यायची पंगत नाही कपडे दुसऱ्याचे. कोण आहे रे इकडे पंक्तीत फिरतात. नारायण साहेबांना करा मान. साहेबांना कौन साहेब तुझ्या मायचा नवरा आहे का लग्नाच्या अगोदर तुझ्या मायचं कनेक्शन होतं का. मग आम्हाला गरीब आले काऊन नाही वाळत. आमचा जीव तडपते बुंदी दिली पाहिजे असं आहे बाबू. म्हणून मी माझ्या जीवनात विरुद्ध वागलो. आता मी ज्या वावरातून मला हाकललं तेच वावर मी आश्रमाला घेतलं आणि आश्रम बांधला. लग्नालाही देतो कारण शिंपी माणूस आहो ना सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत. बोला मोठ्या माणसाने बोला काय पुढे यायची संगत काय म्हणतात लोक म्हणा बोला ना. ना. हा काय म्हटलं ठेवा रे बाप्पा नको रे बाप्पा नका म्हणू. नामदेव महाराज आमचा चिंपी बुवा होते ना पण मंदिरात हाकललं ना देईल. तुकाराम कुंभीर होते त्याचे अभंग पाण्यात बुडवले. संत रविदासाले त्रास दिला. ज्ञानेश्वर माऊलीच्या माय बापाले आत्महत्या करायला भाग पाडलं येईल आणि आता तुम्हाला त्रास देतात. म्हणून डोकं जाग्यावर ठेवा बहुजन समाजाच्या लोकांना. आताही तुम्ही उभे राहा काका तुम्ही लय कष्टाची माणसं उभे राहा उभे राहा. काय नाव तुमचं या इकडे या. लय कष्ट करणारा माणूस बिना हरामाचं कधी नाही तो खाल्लं. माहित घ्या. काय नाव तुमचं नारायण भीमटे नारायण भीमते चांगलं आहे तुमचं. जवळ घ्या. नारायणराव माईक जवळ घ्या. नर करणी करे सो नरका नारायण गरमतलं या तुम्ही आता लय आता काय बोलू. तुमचा चेहरा भविष्य सांगते पण
कधी कोणाचा 1 रुपया घेणं नाही, कोणाचे 2 तास दाबले नाही, पण तुमच्याची जाणून झटके घेऊन भांडणं करतात. 1-2 जणांनी केलं, पण तुमची सत्याची बाजू असल्याच्याने यशस्वी झाले. बरोबर. बरोबर तुमच्या पोराचं लग्न झालं तेव्हा कोणाला बोलावलं, तारीख कोण काढली? कोणीही गावात लग्नाची तारीख कोण काढते? महाराज काढते. लग्न कोणाचं? आपल्या पोराचं. तुमच्याही टाइमला बोलावलं. बायको कोणाची? आपली. तारीख कोण काढते? महाराज. मग लग्न झाल्यावर सत्यनारायण करतो आपण. आपल्या अगोदर बायकोचा हात कोण धरते, पूजा करतात? बोला महाराज. बायको कोणाची? आपली. पहिले हात छापा कोण करा? ठाला विठाल ऐक नाही, तुम्हाला म्हणले सत्कार करायचा. इमानदार माणसा, देवाले आवडणारे तुम्ही. कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी माझी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी. तुम्ही कष्ट करणाऱ्या, लग्न झालं, लेकरू झालं, त्याचं नाव कोण ठेवते? माहित घ्या. कोण्या राशीवर आहे? कोणाला विचार? महाराजले. आणि राष्ट्रपालचं नाव ठेवलं बापानं, त्याच्या मायनं. संविधान. आपलं नाव कोण ठेवते? पोराचं. महाराज. तो होता काय 2-3 दिवस? गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. थांब ना. पुढे मग मकान बांधलं. मकानाची वास्तू शांती कोण करते? महाराज. मकान कोणाचं? इटा कोण चोरून आणल्या? नाही, तुमची गोट नाही ना. रेती नदीतून चोरू आले. तहसीलदाराले चढले. विनोद कर वाटते काका, तुम्ही तर इमानदार. वास्तू शांती कोण करते? पाणी मारलं बायकोनं, तुम्ही मारे कार करू काही घरकुलचे, काही सासऱ्याचे, काही घर बांधलं. वास्तू शांती कोण करते? महाराज. खुर्मा बदामा कोण नेते? महाराज. मग मी म्हणतो, महाराजले बोलावल्यापेक्षा वास्तू शांती करायला आपल्या बायकोच्या मायबापाला बोलवा. आणि तिच्या मायबापा, आपल्या मायबापाने तिकून त्याची माय उभी कराव, तिची इकून आपला बाप उभा कराव, इकून आपला बाप उभा कराव, तिकून तिची. बहुत प्यार करते हैं तुमको सनम. अरे बहीण भाऊ आहेत ना, प्रेम बहीण भावाचं. धन्यवाद. शाल तरी वा वा. या ना, एखाद्या मेंबरले पाठवा. ठाला विठाला विठाला. या ना तुम्ही, या. जे आले बाकीचे राहू द्या, तुम्ही या ना. सर्वेची मदत आहे ना. शिव पर्व, भीम पर्व. हा, नाराजी आहे का? मी काय 2 एकर दाबलं काय तुमचं? काय आडनाव? वानखेडे. चांगलं आहे. तेलगोटे आहे आडनाव. वानखेडे, पाईकराव. आपले लय दलिंदर आडनाव ठेवले. वाणीतले खडे, तेलातले गोटे, साधे आमदार गोटे, घोरपडे, धोत्रे. आपले आडनाव आहे. लुगडे, उगळे. हा, टाळ्या. घ्या दोघही मिळून. तिकडे पा, कॅमेऱ्याच्याकडे टाका. अरे गरीब माणसं, कष्ट करणारे दिसले पाहिजे. तुमचं आडनाव काय? वानखेडे. चांगलं वजन आहे तुमचं वानखेडे लोकांचं. थँक्यू. राम राम. जय गुरु, जय भीम, जय श्रीराम, जय कांशीराम. ठाला विठाला. भारत माता की जय. मला भाऊ माझ्या सोबत आहे. रावण हरला काऊन रे? सांग. एखादी मुसलमान बाई बसून आहे का? मी सत्कार करतो. साडी दे रे. असाल तो बेरा. आम्ही खडे राहू. हाय एखादी बाई मुसलमान की राहू ना रे? नाही. एखाद्या मुसलमान काकानो बोलावलं तर काय आपण?
नाही तो पोरगा आलता पोरगा बाहेर गावचा. एखाद्या मुसलमान म्हातारे आबानं उभं राहा. हा चल तू बेरा हाय रे कोई मायका लाल. शिवाजी महाराजानं हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जातीयवाद नव्हता. 4 वर्ण नव्हते त्यावेळे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. ते आता क्या नाम आयाज आया आयश. धंधा क्या करते? खेती खेती. मुसलमान तो कोई भी जुगाड़ जमाते. हमारे अपने यहाँ पे खेड़े में खेती है। कितनी एकड़ है? हमारे पास से 15। अच्छी पोजीशन दिख रही. भाई भी बहुत होंगे ना, 2-2 एकड़. 2 ही है. चलो टेंडर के बड़े बुद्धिमान है तुम. 2 के ऊपर होने नहीं दिए. धन्यवाद आपको. अब क्या दे रहे हैं इन लोगों को? शाल है क्या? बाला साहब ने तो एक ज दिया. तूने कहा से लाया इत्यादि. हाँ अरे एक मेंबर पाठवा ना. हा तुमचा अधिकार आहे. शाल माही आहे पण अधिकार तुमचा आहे. तुमच्यामुळं मला दर्शन झालं शिवबानं. यही गांव में खेती करते. नहीं तो मुसलमान बोले कि बरोबर जुगाड़ केले लोहा लोखंड झांडर चप्पल. बंगाल वाले इतना ही नहीं तो राष्ट्रपति अब्दुल कलाम के सरी का एक भी राष्ट्रपति नहीं हुआ. तुम्हारे घर के बाइक को सुनने को आए तुम्हारी पत्नी आई क्या? नहीं आए अभी। क्या? अच्छा माँ कोई आए क्या? नहीं आए नहीं। ठीक है. अन्न नहीं देते ना मुसलमान. किसने देखना ही नहीं अपने घर के बाहर को. लेकिन माँ के पाव के तले जन्नत है ये भूलो मत. सावित्रीबाईची मैत्रीण सांगा त्यांना. सावित्रीबाई की मैत्रीण मुसलमान की प्रथम शिक्षिका थी. उसका नाम फातिमा शेख. ऐसा प्रोग्राम रहे तो सुनने को. या ऐसा आते- प्रोग्राम आते रहे जाओ. तो माँ को बहन को लड़की को अपनी पत्नी को लाना. नहीं तो घर में तो पड़ी मोबाइल. हाँ तिकडे पहा टाड्या. हम तो झुक कर सलाम करते हैं हम तो सर के मार. किती वाजले पाय. उद्या सकाळचा कार्यक्रम माझ्या अकोल्याला आहे. आणि तुम्ही थकले बंद करू काय? ओ मावशी बंद करू काय? मावशाने इशारा केला काय तुले? नाही ना. नाही माय पक्की आहे. मी बोर होऊ देत नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. अरे बाबा 18 वर्षांना आलो ना मी. लहान लहान मला तुमचे आशीर्वाद आहेत. पुन्हा येणं होते नाही होत पण तरी तुम्ही मायबापांनी आज खूप प्रेम केलं. उद्या शिवजयंती आहे. तुम्हाला विनंती माय माऊल्यांनो शिवरायाचे फोटो ठेवा. प्रत्येक घरात पूजन करा. बुद्धाच्या बुद्ध जयंतीला बाबासाहेबाच्या जयंतीला तुमच्या गावातली बाई सरपंच ग्रामपंचायत मेंबर पंचायत समिती मेंबर कोणामुळं? शिवराया भीमरायामुळं. मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. मी ज्या 9 खंजेऱ्या वाजवल्या ना हे तुम्हा मायबापाचे आशीर्वाद आहेत. मी अशा धरल्या आणि सहज वाजवले मी. अरे डब्बा वाजवला त्याचाही आवाज पा. हा गजरा है मोहब्बत वा. गजरे ने ले ले मेरी जान. हाय रे मैं तेरी कुर्बान. गजरा है मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला. गजरे ने ले ले मेरी जान. हाय रे मैं तेरी कुर्बान. गजानन गाणे मस्त म्हणते. बाई सारखाच आवाज आहे पण 3 लेकरं झाली त्याने देवाच्या कृपेने. आता देव कायले आला म्हणतात. तुझ्या मायले उमर खेळले ठेवून बापाले मागावले ठेव. पाहू कोणता देणगी द्यायला येते. नेहरू नगर मध्ये साधू नगरच्या तांड्यात येऊन दाखव मला. सर्वी तुमचे क्रियाक्रम आहेत.